वसमत नगर परिषदेअंतर्गत शहरातील नवीन पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी 156 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। विविध भागात रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र पाईपलाईन नंतर रस्ते इस्टिमेटनुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ववत होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। खोदलेल्या रस्त्यांवर गिट्टी, रेती आणि सिमेंटचे योग्य मिश्रण करून रस्ता समतल करण्याची तरतूद असतानाही प्रत्यक्ष कामात त्याचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप आहे। पावसामुळे खोदलेल्या रस्त्यावरील माती चिखलात बदलल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान कामाचा दर्जा, वापरण्यात येणारे साहित्य आणि इस्टिमेटनुसार काम होत आहे की नाही याची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तसंच नगर परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारींचीही प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी होते। 156 कोटींच्या पाणी योजनेचं काम पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने होतंय का याकडेही वसमतकरांचं लक्ष लागले। नमस्कार, मी गिरीश देशमुख, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या प्रीतीताई जयस्वाल यांच्याकडे। वसमत नगर परिषद अंतर्गत जे लोकांची नाहक त्रास होत आहे त्याबाबत आपण ताईंच्या प्रतिक्रिया ऐकूया। वसमत नगर परिषद ताई, काय आहे नगर परिषद वसमतच्या बाबतीत प्रतिक्रिया आपली? सर्वांना नमस्कार, जय श्रीराम। आज वसमत येथे 156 कोटी रुपयाचा निधी हा वसमत येथील पाईपलाईनसाठी आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आज प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे पाईपलाईन टाकत आहेत त्या ठिकाणी पाईपलाईन टाकल्यानंतर एस्टिमेटमध्ये असं आहे की पाईपलाईन टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणी गिट्टी आणि त्या ठिकाणी लेवल करून द्यायचा विषय आहे आणि सिमेंट आणि लेवल करून द्यायचा आहे। पण आज प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी पाईपलाईन टाकल्यानंतर ती जागा तशीच उघड्यावर सोडून देण्यात येत आहे। हे प्रत्येक ठिकाणी असं निर्देशनास आलेलं आहे आणि त्यामुळे आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्या ठिकाणी जागा खणून झाल्यानंतर तिथे चिखल साचत आहे आणि लोकांना, नागरिकांना येण्या जाण्याला त्या ठिकाणी त्रास पण होत आहे। तर एवढी मोठी पाईपलाईन साठी एवढा मोठा निधी जो शासनाने दिलेला आहे तर त्याचा योग्य वापर या ठिकाणी झाला पाहिजे, पण तसं दिसून येत नाहीये। कारण की जो पाईपलाईन जी आहे ती सुद्धा प्लास्टिकची आहे आणि एकदम खालच्या दर्जाची पाईपलाईन आहे ती। त्यामुळे चांगली पाईपलाईन या ठिकाणी यूज झाली पाहिजे होती, पण या माध्यमामध्ये असं दिसतंय आपल्याला की एवढा मोठा जो निधी आलेला आहे तो निधी कशा पद्धतीने आपल्या घशात घालता येईल जास्तीत जास्त असा विषय या ठिकाणी आज दिसत आहे। ताई, समजा जर ह्या काही अडचणीच्या संदर्भात काही नागरिक, दक्ष नागरिक जर नगरपालिकेत गेले तर त्यांनी जर RTI मार्फत माहिती मागवली तर त्यांना माहिती भेटत नाही ताई। तो विषय देखील माझ्या कानावर आलेला आहे की RTIच्या माध्यमातून माहिती मागवली तर अधिकाऱ्यांचे धमकीवजा उत्तर असतात आणि ही अतिशय गंभीर बाब आहे की तो RTIच्या माध्यमातून माहिती मागणे हे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि अधिकाऱ्यांनी देखील ती माहिती पुरवली पाहिजे व्यवस्थित, त्यांनी जी माहिती मागितली। पण धमकीवजा जर उत्तर या ठिकाणी मिळत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे। या गोष्टीची मी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रार करणार आहे, कारण की माझ्याकडे बऱ्याच तक्रारी आल्या आहेत आणि याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी फेटाळून लावलाय। फायर ऑडिटसाठी एजन्सी नेमण्यात आली होती आणि गेल्या आठवड्यात अमरावती फायर सर्व्हिसच्या कंत्राटदारानं रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे की नाही याची पाहणी केली होती अशी माहिती देण्यात आली। या आठवड्यात सर्व विभागांकडून फायर ऑडिटची प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन होतं। जून महिन्यात अग्निसुरक्षेबाबत प्रात्यक्षिकही घेण्यात आलं होतं आणि त्यावेळी यंत्रणा योग्य असल्याचं सांगण्यात आलं। रुग्णालयानं स्वतंत्र अग्निसुरक्षा अधिकारी नेमून या बाबीकडे अधिक लक्ष देणं गरजेचं होतं असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। घडलेली घटना दुर्दैवी असली तरी विभागांमध्ये समन्वय नव्हता असं म्हणता येणार नाही। प्रशासनाकडून फायर ऑडिटसाठी प्रयत्न सुरू होते असा दावा कार्यकारी अभियंत्यांनी केलाय। नाही, आमच्याकडून दुर्लक्ष झालं असं मी म्हणणार नाही। आमच्या टीमने जे काम करायचं होतं, म्हणजे जे एजन्सी नेमायची असते आम्हाला या फायर ऑडिट करण्यासंबंधी, ते एजन्सी वेळेतच नेमली होती। म्हणजे त्यांचं पत्र येण्याच्या अगोदरच आमच्यातर्फे आम्ही एस्टिमेशन करून वर्कआउटरी 23 जून रोजी संबंधित एजन्सीला दिली आहे की त्यांनी हे सगळी सिस्टीम बघायची। फायर ऑडिट संबंधी जे काही फॉर्म 18 जो उपभोक्ता विभागाला महाराष्ट्र फायर अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट क्लॉज नंबर 3 and 3A प्रमाणे उपभोक्ता विभागाने तो फॉर्म नंबर
फॉर्म बी जो आहे तो सबमिट करायचा असतो फायर ऑफिसरकडे. तर त्यासाठी जे काही लागणारं सहकार्य आहे हे त्या संबंधित एजन्सीमार्फत करण्यात येतं. तर त्यासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत जसं फायर एक्स्टिंग्विशरची रिफिलिंग, त्यासाठी पत्र आले होते. फायर म्हणजे आम्हाला यांचेही पत्र होते, त्या पत्रावर आम्ही कारवाई केली आहे. फायर एक्स्टिंग्विशरमध्ये रिफिलिंग करण्यात आली. त्यानंतर ही जी अलार्म सिस्टीम आहे आणि फायर स्प्रिंकलरचे जे पंप हाऊस आहे हे सगळे त्यांनी, आमचा जो कंत्राटदार आहे अमरावती फायर सर्व्हिसेस म्हणून आहे, त्यांनी मागच्याच वीकमध्ये गुरुवारी ह्या सगळ्या सिस्टीम कार्यान्वित आहे की नाही हे सगळी शहानिशा केली होती. आणि ही सिस्टीम सगळी तो ऑटोमध्ये ठेवूनच त्यांनी ते प्रिमायसेस सोडलं होतं. आणि ही गोष्ट त्यांनी तिथल्या जो स्टाफ आहे, आता नाव मला लक्षात नाही, पण त्यांना हे सांगितलं होतं की बाबा हे सिस्टीम बघितली. आणि याच वीकमध्ये त्यांचं प्लान होता की संबंधित फायर ऑफिसर आणि संबंधित उपभोक्ता विभाग आणि आमचा संबंधित विद्युत कंत्राटदार आणि आमची जे आहेत ते तिथे उपस्थित राहून या वीकमध्ये या सगळ्या गोष्टी मार्गी लावणार होते. पण घडलेली घटना ही आता काळ असा आला आणि ही घडली घटना. पण सिस्टीम दोष आहे असं कारण म्हणता येणार नाही, कारण मॉकड्रिल फायर विभागामार्फत जे करण्यात आलं होतं याच्या अगोदर आमची जी सिस्टीम आम्ही ऑपरेशनल करून पाहिली होती जेव्हा हे काम सगळं पूर्ण झालं होतं, तर ही सिस्टीम सगळी ऑपरेशनल होती. त्यांच्या फायर विभागामार्फत आम्हाला डायरेक्ट काहीच पत्र असं आलेलं नाही की सर तुमचं हे सिस्टीम पंप बंद आहे किंवा तुमचं अलार्म सिस्टीमच काम करत नाही. हे तर मेजर लॅप्सेस होते. जर असे असते तर त्यांनी याच्यात निग्लिजन्स केलाच नसते. म्हणजे तुम्ही कुठेतरी त्याच्या त्रुटीचं पत्र पुन्हा यावं याची वाट पाहत होते? नाही. फायर ऑडिटची तारीख निघून गेली. नाही. फायर ऑडिटची तारीख फायर ऑडिट झालं. आमच्यातर्फे प्रयत्न सुरू होते ना. AMCचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी त्याच्या स्तरावर जे काही फॉर्म बीसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात, जो उपभोक्ता विभाग सादर करतो फायर विभागाला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक जी चेकलिस्ट आहे ते भरपूर लांब चेकलिस्ट असते, त्या हिशोबाने एक गोष्टी तो करत गेला. फक्त थोडा जो वेळ आहे आणि हा जो काळ आहे त्याच्यात ही घटना घडली. एजन्सी जे आहे मग त्याला तुम्ही तंबी दिली नाही का? फायर ऑडिटची तारीख जे येते त्यामध्ये तारखेपूर्व तुम्ही ऑडिट पूर्ण करत नाही असे तुमचं काही एजन्सी बोलून झालं होतं? तुम्ही एकीकडे बोलता नाही. आता बघा, हे त्यांनी जे केलं आहे हे गुरुवारीच केलं आहे. या गुरुवारी जो आता गेलेला गुरुवार आहे याच दिवशी त्यांनी सगळी सिस्टीम जी आहे ही चेक केली होती आणि सगळी सिस्टीम इंटॅक्ट होती. आणि त्यांचं या सोमवारीच, जसं काल आमचं जे बोलणं झालं की या सोमवारीच त्याचं होतं की हा विषय म्हणजे आपण फायर ऑफिसर आणि उपभोक्ता विभागाच्या स्वाक्षरीनिशी फायर जे आहे फायर ऑफिसर यांना पण ते. पनवेलमधील उलवे येथील बामणडोंगरी जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय. शाळेच्या भिंतींना विद्युत प्रवाह येत असल्याचा गंभीर दावा विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलाय. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पालकांनी या प्रकाराचा व्हिडिओ बनवत संपूर्ण घटना समोर आणली. थेट मुख्यमंत्र्यांना भावनिक साथ घातली. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी पालकांनी केली. शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य अपेक्षित असताना शाळेच्या भिंतींनाच करंट लागत असल्याच्या दाव्यामुळे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. च्या समस्या एकच आहे का मुलांना आमच्या इमारत शाळा बांधून व्हायला पाहिजे, कारण का आता ती पूर्ण ढासळली शाळा, ती कधी कोसळेल तेही सांगता येणार नाही. आणि कोणती जीवितहानी व्हायच्या अगोदर ती शाळा बांधून दिली सरकारने तर बरी होईल. अडचणीतून म्हणजे आता ते भिंती ओल्या व्हायला लागल्या पावसामुळे आणि त्यांना शॉक लागायला लागले. उद्या कुठल्या मुलीला शॉक लागला त्याला जिम्मेदार कोण राहणार? मदतीचं सांगतो तर मदत केली असती तर आज आम्हाला व्हिडिओ काढायला लागली नसती. त्यांनी बांधल्या डोळ्यांना पट्ट्या, त्यांना त्यांच्या समस्या काही दिसत नाही. आणि कमिटी करते प्रयत्न, पण त्यांना अडथळे आणणारे भरपूर झालेत. आता शाळेचा पट म्हणजे 300-350 पट आहे शाळेचा आणि गावातले 80% अधिक मुलं इथे शिकतात. आणि आमची शाळा ही वडिलोपार्जित आहे, म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या पण अगोदरची शाळा आहे. कारण त्या आमच्या सासूला विचारलं तर ती पण सांगते मला पण माहिती ना, ते एवढी जुनी शाळा आहे त्या ना शाळेची. जशी तुम्हाला भूक लागते तशी त्यांना इमारतीची भूक आहे. लहान मुलांना इमारत द्या बांधून, मुलांच्या जीवाशी नका खेळू. पूजा गोपीनाथ भोई. नवी मुंबईत चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळी विरोधात गुन्हे शाखा युनिट 1 न मोठी कारवाई केली आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 सराईत चेन स्नॅचरला अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल 7,39,000 रुपयांहून अधिक किमतीच्या 6 सोनसाखळ्या आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या नौशाद मुश्ताक आलम उर्फ सागर आणि प्रशांत राजू मगर उर्फ वाघमारे या दोन्ही आरोपींना खारघर, कोपरखैरणे आणि रबाळे परिसरात
चैन स्नॅचिंगच्या 6 घटना केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. नौशाद विरुद्ध यापूर्वी 41 तर प्रशांत विरुद्ध 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या कारवाईमुळे आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील आपण त्याला 3 ते 4 महिन्यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्याच्यामध्ये त्याने 12 घरफोडीचे गुन्हे आणि 1 चेन स्नॅचिंगचा गुन्हा त्याला अटक करून आपण उघडकीस केला होता. त्यावेळेस त्याने त्याचा साथीदार प्रशांत राजू मगर उर्फ प्रशांत भगवान वाघमारे उर्फ प्रशांत बबन वाघमारे, तर याचं त्याने नाव सांगितलं होतं की तो त्याचा साथीदार आहे. तेव्हापासून आपली टीम या प्रशांत वाघमारेच्या मागावर होती. त्याला अटक करण्यामध्ये 18 तारखेला आपल्याला यश आलेलं आहे. तर प्रशांत वाघमारे याने उर्वरित जे 5 गुन्हे आहेत त्याचा मुद्देमाल आपल्याला दिलेला आहे. ज्याने चेन स्नॅचिंग केलं होतं तो मुद्देमाल आपल्या टीमने रिकव्हर केलेला आहे. या 6 गुन्ह्यामध्ये साधारणतः 10,18,956 रुपये किमतीचा मुद्देमाल गेला होता. त्यामधील 7,04,627 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. चेन स्नॅचिंगचे जे गुन्हे होत आहेत त्यामध्ये आरोपी वेगवेगळ्या आयडियाज युक्त्या वापरत आहेत. जसे की हेल्मेट वापरतात, तोंड झाकलेलं असतं, त्यांना बऱ्याच ठिकाणी CCTV कुठे आहेत याबाबतची त्यांना माहिती असते आणि त्यामुळं ज्या ठिकाणी CCTV नाहीत असे रोड ते सिलेक्ट करतात आणि रोडवरून जाणारे ज्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत जे एकटे आहेत तर अशा लोकांची चेन स्नॅच करून पटकन गाडीवरती निघून जायचं हे त्यांची मोडच असते. अशा गुन्ह्यांचा तपास करणं हे एक आव्हानात्मक काम असतं, कारण याच्यामध्ये कुठलाही क्ल्यू नसतो. CCTV फुटेज जरी आपल्याला मिळालं तर त्याच्यामधून चेहरा दिसत नाही. तर त्यामुळं जोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही किंवा त्याची ओळख पटत नाही तोपर्यंत आपल्याला ते CCTV आमगाव शहराच्या मुख्य भागात तसंच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेलगत असलेले बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र एकेकाळी उत्कृष्ट रुग्णसेवा, विशेषतः महिलांच्या प्रसूती सेवा आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांसाठी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही नावलौकिक मिळवणारं केंद्र म्हणून ओळखलं जात होतं. उत्कृष्ट आरोग्य सेवेची दखल घेत या केंद्राला आनंदीबाई जोशी पुरस्कारानं गौरवण्यात आल्याचं सांगितलं जाते. मात्र आज याच आरोग्य केंद्राच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. हा प्राथमिक केंद्र इतरत्र हलवून या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याच्या जिल्हा परिषदेचा डाव असल्याचं सांगण्यात आले आणि याला प्राथमिक केंद्र हटवण्याच्या आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी तीव्र विरोध केलाय. जर या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवलं तर मोठं आंदोलन उभारू असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. मेरा नाम राम चक्रवर्ती है, आमगांव निवासी हूँ मैं. तो क्या बोले और क्या सोचे समझ में नहीं आता. एक तरफ सरकार सोशल मीडिया और मीडिया के माध्यम से हम सुनते हैं कि सरकार गरीबों की तरफ में बहुत ध्यान दे रही है, गरीबों की सेहत की तरफ में बहुत ध्यान दे रही है, और एक तरफ हमको आमगांव में सुनने मिलता है कि हमारी बनगांव PSC नाम से जो PSC आमगांव में चलती है इसको सरकार स्थानांतरण करके यहाँ से कहीं सित्ते पार में लेके जाना चाहती है. आप एक बात बताइए, अभी तो इसकी हालत उतनी बराबर नहीं है. इतने सारे पेशेंट आते हैं, कई बार लंबी लंबी लाइन लगती है, 2 डॉक्टर बैठ के इलाज करते हैं. अभी अपने पास में साधन सुविधा भी पूरी नहीं है, फिर भी बेचारे डॉक्टर लोग यहाँ पे अच्छी मेहनत कर रहे हैं, काम कर रहे, लोगों को सुविधा दे रहे हैं. अब इसको भी लेके जाएंगे बोलते हैं तो फिर बाकी लोग कहाँ जाएंगे. अभी हमने ऐसा सुना कि RH में इस सारे पेशेंट जाएंगे करके 43,000 45,000 का अपने पास में संख्या है इसमें डिपेंडेंट, जो इस PSC में डिपेंडेंट है. अब मेरे को बताओ 45,000 संख्या का एक RH में इलाज होना पॉसिबल तो भी है ना. दूसरी बात नई चीज़ सुनने में मिल रही है कि शॉपिंग कॉम्प्लेक्स बनाना है करके. शॉपिंग कॉम्प्लेक्स बनाना, यहाँ तो आमगांव के क्षेत्र के गरीब लोग हैं बेचारे, उनको हम यहाँ से उधारी में सामान खरीदी करते हैं. तो साल भर में धान आने के बाद में, रब्बी के बाद में और खरीफ के बाद में पेमेंट चुकाते हैं. तो वो शॉपिंग कॉम्प्लेक्स बनने के बाद में वहाँ तो क्रेडिट कार्ड और कैश पेमेंट वाला काम चलता है. तो पहली बात तो जो दुकान खोलेंगे वो भी बर्बाद होगा. और सबसे बड़ी बात यह है कि इस आमगांव के दिल को तोड़ करके अगर तुम शॉपिंग कॉम्प्लेक्स बनाओगे, यहाँ विद्यार्थी लोग आते हैं. आपको पता है अपने आमगांव में एक 125 लड़कियों का वसति गृह है. उनके इलाज की पूरी जवाबदारी अपने PSC बनगांव की है. और रात को 7 बजे 8 बजे 9 बजे जब भी उनकी तबीयत ख़राब हो तो यहाँ पे आते हैं, उनको सुविधा मिलती है. एक अपने यहाँ पे आदिवासी आश्रम शाला है जिसमें 40-45 लड़के वहाँ पे रहते हैं, उनका इलाज की पूरी जवाबदारी इसके पीछे है. यहाँ पे आने वाले लोग हैं गरीब, किसान, मजदूर, आदिवासी, वंचित, पिछड़े लोग जो है, जो एकदम गरीब है, जो डॉक्टर की आप समझो कि 200 रुपये की प्राइवेट डॉक्टर की फीस अफोर्ड नहीं कर सकते. वो आदमी यहाँ बड़ी उम्मीद से 5 रुपये लेके आता है कि 5 रुपये लेके जाऊँगा तो कम से कम मेरा सर्दी, खांसी, बुखार, मलेरिया जो भी रहेगा उसका इलाज. यहाँ 5 रुपये में डिलीवरी हो रही है.
तो उनकी खुशियाँ देख के नहीं हो रही क्या पैसे वालों को। एक तो इसको जैसा है वैसा रहने दो और इसको यहाँ से लेके जाओ मत। अगर कुछ सुधार ना कर सकते होंगे तो करो, भगवान आपका भला करे, और नहीं तो कम से कम जैसा चल रहा है चुपचाप वैसा चलने दो, आपकी बड़ी मेहरबानी होगी। निवेदन कर रहे हैं, आपके हाथ जोड़ रहे, पैर पड़ रहे, लेकिन अब आप ये बात समझो कि हम आमगांव वाले हैं। अगर प्रेम से आप नहीं माने और फालतू इसको ले जाने की अगर बात आई तो आमगांव के निवासी रोड पे आने के लिए भी पीछे नहीं देखेंगे, और फिर आपको वो जनसैलाब और वो आंदोलन देखने को मिलेगा जो आपको शायद ही भारत में कहीं देखने को अभी तक आपने देखे होंगे। इसके साथ साथ आपको बता रहा हूँ मैं, बड़ी संख्या में युवा वर्ग हमारे साथ में है। जेएनजीओ का आंदोलन ऑलरेडी अभी ट्रेंड में चल रहा है। अगर ये बात हमारे क्षेत्र के जेएनजीओ को मालूम चली और पूरे जेएनजी और जेएन अल्फा अगर साथ में आ गए तो आपको यहाँ विद्यार्थी संभालने में आपकी हालत ख़राब हो जाएंगी। तो आपसे मेरा बहुत ही हम्बल रिक्वेस्ट है, ऐसा करें मत। बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हा फार पूर्वी वर्षापासून आरोग्याच्याही सुविधा उपलब्ध करून देत आहे। विशेष म्हणजे बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्यामध्ये आनंदीबाई जोशी पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलं आहे। 45,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भाग आमगावला लागून आहे। त्या ग्रामीण भागातील नागरिक आरोग्याच्या सुविधा या प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेतात। शोकांतिका हे आहे की आरोग्यावर उद्योग असा जो जिल्हा परिषदचा जो डाव आहे तो हाणून पडला जाणार आहे। त्यांनी इथे हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे याला हलवून या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सचा मानसिकता आणि खालच्या दर्जाचा उठाव जो केला आहे, ठराव जो केला आहे त्याचा मी निषेध करतोय। अगोदर राज्य सरकारने इथे आरोग्य सुविधाच्या अनेक सुविधा दिल्या आहेत, परंतु त्या सुविधा अधिक वाढ करण्याच्या ऐवजी हे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थानांतरण करून या ठिकाणी उद्योग उभारण्याचा जो मानस जिल्हा परिषदच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा आहे त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो। आज ज्या राज्य सरकारने लोकाभिमुख जो कार्य सुरू केला आहे त्याचा डाव म्हणता येईल की काय हा राज्य सरकारने विचार करावा। विशेष म्हणजे आनंदीबाई राज्य पुरस्काराने गौरवान्वित झालेला हा रुग्णालय आहे, जिथे आमगाव, बनगाव, रिसामा अशा 8 पासून 9 जे गावं आहेत ते तर लाभ घेतातच, पण या राज्याच्या पलीकडे असलेल्या सीमेवर असलेले छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्याचे रुग्ण इथं उपचार घेतात। ही बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हा इथंच राहणार आहे, याच्यामध्ये वाढ करावं। अन्यथा लक्षात ठेवा, तुम्ही जर इथं आरोग्यावर उद्योग उभारण्याचा प्रयत्न कराल तर मोठा जनआंदोलन उभारू हा गावकऱ्यांच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने मी ठामपणे इथं तुम्हाला सांगू इच्छितो। म्हणून माझी नम्र विनंती आहे की तुम्ही घेतलेला निर्णय ठाणे महानगरपालिकेत 6 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आता विविध प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली। त्यातील पहिली प्रभाग समितीची बैठक माजीवाडा मनपाडा प्रभाग समितीत पार पडली। तब्बल 6 वर्षांनंतर नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याने बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाली। अनधिकृत पार्किंग फेरीवाले, अतिक्रमण आणि अनधिकृत होर्डिंगच्या मुद्द्यांवर सदस्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात योग्य ती फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले। तसंच अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई आणि फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रभाग समिती अध्यक्ष सिद्धार्थ ओवळेकर यांनी दिले। प्रभाग समितीची पहिली सभा पार पडली आणि या प्रभाग समितीच्या सभेला सर्व अधिकारी त्याचबरोबर सर्व सन्माननीय सदस्य हे उपस्थित होते। अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते, ज्याला कुठेतरी लोकप्रतिनिधीची उणीव वाटत होती, त्या सर्व प्रश्नांना कुठेतरी पटलावर ठेवून एखादे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त व संबंधित विभागांना तशा सूचना दिलेल्या आहेत की फेरीवाली क्षेत्र असतील, पार्किंग असेल, त्याचबरोबर इथे अवैध प्रमाणे चाललेले धंदे असतील, या सर्वांवर कुठेतरी आळा घालण्यासाठी प्रशासनाला आम्ही सर्व सूचना दिलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर पुढच्या सभेच्या आधी या सर्व सूचना सुनावण्या आणि लोकप्रतिनिधींच्या समस्या या कुठेतरी मार्गी लावायच्या या प्रयत्नाने आम्ही ही सभा यशस्वीरित्या पार पडली। त्या सभेमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांचे आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अधिकाऱ्यांना असं सूचना देतो की या पुढच्या सभेच्या आधी आपण निश्चितप्रमाणे हे सर्व माजिवडा मानपाडा प्रभाग समितीची भौगोलिक सगळ्यात मोठी रचना आहे, जिथे सर्वाधिक उत्पन्न आपण ठाणेकरांच्या वतीने इथून कलेक्शन करतो, तर त्या सर्व टॅक्सच्या बदल्यात त्यांना एक सुसज्ज आणि कन्व्हिनियंट प्रभाग देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितप्रमाणे सर्व सूचनांचं आम्ही अंमलबजावणी करून निवारण करून आम्ही सर्व प्रभागामध्ये यशस्वीरित्या हॉकर्स पार्किंग याबाबत काहीतरी धोरणात्मक निर्णय तयार करत आहोत।
निश्चितप्रमाणे फायलेरिया विभाग ह्याला सकाळी औषधी फवारणी करणे आणि सायंकाळी मच्छर फवारणी करणे असे आदेश देण्यात आलेले आहेत. येणाऱ्या काळात प्रत्येक प्रभागामध्ये आपण टप्प्याटप्प्याने करून 1 प्रभाग, 2 प्रभाग, 3 आणि 8 अशा टप्प्याटप्प्याने 4 फेजेसमध्ये ह्या फवारण्या करण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही नाले असतील, साचलेलं पाणी असेल, तर इतर काही आरोग्याच्या ज्या काही धोकादायक ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणी या फवारणी आम्ही दौराही करणार आहोत आणि लोकप्रतिनिधी उपस्थिती राहणार आहेत. अशा प्रकारचा एक नियोजन आणि सामूहिक समन्वय आपण दौरा प्रस्तावित केलेला आहे. सर, प्रकारे उभारण्यात आलेल्या चुकीच्या सातबारावरती उभारण्याचा होल्डिंगचा विषय देखील निघाला, त्याबरोबर अनधिकृत पार्किंगचा विषय देखील, त्यावर कशाप्रकारे निर्देश दिले आहे? सन्माननीय उपायुक्त वाहतूक विभाग आणि जाहिरात विभागाचे उपायुक्त या दोघांना आपण त्या सूचना तशा दिलेल्या आहेत. पुढील महासभेत नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली. आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 2 वर्षात 585 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत या मृत्यूंची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले. सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. 5 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेला सुधारित शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी ही आंदोलकांची भूमिका आहे. या मागण्यांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहेत. ज्या ठिकाणी विभागीय आदिवासी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी या लक्षवेधी अशा स्वरूपाच्या मागण्यांच्या अनुषंगानं आदिवासी विद्यार्थी बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. सरकारने त्या संदर्भात तातडीने निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि यासोबतच गत 2 वर्षामध्ये आदिवासी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या 584 विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि ही एवढे मृत्यू का झाले असतील आणि गलतान कारभाराचा जेव्हा मागोवा घेतला तेव्हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. सुविधांच्या अनुषंगाने भ्रष्टाचार होत आहे. अन्न जे आहे ते शिजवून व्यवस्थित दिल्या जात नाही अशा स्वरूपाच्याही तक्रारी आहेत. आणि या सर्व मागण्यांच्या सोबतच विद्यार्थ्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या शैक्षणिक काही समस्या आहेत, ज्यामध्ये वयोमर्यादा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांची काढून घ्यावी ही देखील एक ऐरणीची मागणी त्यामध्ये आहे. राहुल गांधी हे छात्रवृत्तीच्या अनुषंगानं जेव्हा पुण्याला आले होते तेव्हा या संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करणारी एक विद्यार्थिनी जेव्हा बोलली त्यावेळेस राहुल गांधींनी देखील या सगळ्या आंदोलनाला आपलं समर्थन दिलेलंच आहे. आणि इतपर आज या आंदोलकांशी चर्चा करत असताना या आंदोलकांच्या सोबत काँग्रेस आहेच हे वेगळ्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र या मागण्या तातडीने सरकारने त्यांच्या स्वीकारल्या पाहिजे. एक स्वतंत्र कॅबिनेट बैठक जी आहे ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येवर ही संपन्न झाली पाहिजे आणि तातडीने या सर्व यांच्या मागण्या मंजूर कराव्यात. आणि सोबतच या गलतान कारभाराला जबाबदार असणाऱ्या आणि सोबतच 584 मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या राज्याचे आदिवासी मंत्री उईके यांनी तात्काळ स्वरूपामध्ये राजीनामा द्यावा. रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असलं तरी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील राखी बाजारात अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. विविध प्रकारच्या फॅन्सी राख्यांची दुकानं सजलेत. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत कमी असल्यानं विक्रेत्यांना दिवसभर ग्राहकांची वाट पाहावी लागते. पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आणि त्यातच महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. त्यामुळे बाजारपेठेवर मंदीचं सावट पसरलंय. राखी विक्रेत्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करून आकर्षक आणि आधुनिक फॅन्सी राख्यांचा साठा केलाय. मात्र रक्षाबंधन जवळ आली तरी अपेक्षेप्रमाणे विक्री होत नसल्यानं विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. पूर्वी रक्षाबंधनाच्या 8 ते 10 दिवस आधीच बाजारात मोठी उलाढाल व्हायची. मात्र यंदा ग्राहकांची पावलं बाजाराकडे वळत नसल्यानं व्यापारी हताश झालेत. आता रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी आणि सणाच्या दिवशीच विक्री वाढेल अशी आशा बाळगत विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेत. दुकानं वगैरे सर्व शोधलेली आहे मी रक्षाबंधनाची. यावर्षी पाऊस कमी असल्यावर शेतकऱ्यांच्याकडे मालाची काही परिस्थिती दिसत नाही आणि महागाईमुळे सामान्य व्यक्ती घायल होऊन चालला. हे नियंत्रण पाहिजे. सर्वांकडे सरकारने
हे थोडंसं विचार करायला पाहिजे. पावसाळ्या ऊन तसली शेतकऱ्याचे हमी भावाला माल नाही, शेतकऱ्यांची मटेरियलांचे भाव वाढतात, म्हणून सामान्य व्यक्ती, शेतकरी, गरीब वर्ग थोडं विचार चिंतासारखी गोष्ट आहे. बाजारपट्ट्यात धंदे नाही, कारण आपला हा चोपडा तालुका हा ग्रामीण भागावर आहे, म्हणून 4-5 वर्षापासून शेतकऱ्यांना आम्ही भाव भेटत नाही. माल आल्यानंतर भाव भेटत नाही, माल कमी होतो, पावसाळे कमी होतो, निसर्ग साथ देत नाही, म्हणून धंद्याच्यावर मंदी, मार्केटमध्ये मंदी आहे. मंदी म्हणजे अशी आहे की 40% व्यापार नाही. नाही. राख्यांचे काही भाव वगैरे वाढ झालेले आहे. भाव वाढलेले आहेत, कमीत कमी यावर्षी 30-35% राख्यांमध्ये बी भाव वाढलेले आहेत. म्हणजे आधी 8 दिवसाआधी ग्राहक येत असेल. हां, 10 दिवस पहिले आम्ही गिऱ्हाईकी करत होतो, आता 3 दिवसात 4 दिवसात रक्षाबंधन आल्याबद्दल तरी असं वाटत नाही की यावर्षी रक्षाबंधनचा व्यापार होईल असं वाटत नाही आम्हाला. 3 दिवसावर रक्षाबंधन आहे, काय परिस्थिती आहे? परिस्थिती सध्या पाहिजे तसं रिस्पॉन्स नाही आहे राखीला. वाढती महागाई आणि मंदी असल्यामुळे गिऱ्हाईक एवढ्या मार्केटला काही एवढं दिसत नाही. 2-1 दिवसानंतर आता रक्षाबंधन येत आहे, सांगता येत नाही, आज उद्यामध्ये होऊ शकतं, पण आतापर्यंत तरी सध्या कस्टमर पाहिजे तसे नाही आहेत. राखीची ग्राहकाची वाट पाहावी लागत असेल. तसं खूपच कस्टमरची वाट पाहावी लागते. राखीच्या याच्यात काय भाव वाढ झालेली आहे? राखीच्या म्हणजे पहिल्यापेक्षा 10-15% वाढ झालेली आहे. डिझेल पेट्रोलच्या महागाईच्या हिशोबाने, पाऊस नसल्यामुळे, शेतकऱ्यांना मालाला भाव नसल्यामुळे सगळ्या गोष्टीत भाव वाढलेले वाढलेले. वणी तालुक्यातील कावडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 1ली ते 5वीचे वर्ग धोकादायक इमारतीत भरत असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. वर्गखोलीचा काही भाग कोसळलाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शाळेतील धोकादायक वर्गखोल्या पाडून नवीन खोल्या मंजूर कराव्यात, तसंच तात्पुरत्या शेडची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीनं प्रशासनाकडे केली आहे. कावडशी गाव कोळसा खाण बाधित क्षेत्रात येतोय. खनिज विकास निधीतून गावाला भरपाई मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली. दरम्यान शाळेतील 1ली ते 5वी वर्गातील 23 विद्यार्थ्यांचं जीवन सुरक्षित करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येते. आमच्या गावामध्ये काल शाळा सुरू असताना कवडशी इथे मुलाची शाळा सुरू असताना भिंत कोसळली आणि त्या जीवितहानीमध्ये मुलं सापडले नाही, पण अशी जीवितहानी कधी पण होऊ शकते. अशामध्ये आम्ही जिल्हा परिषदेला निवेदन दिलं आहे, पण त्यांनी काही कोणतीच दक्षता घेतली नाही आहे आणि आता आम्ही यवतमाळला आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी. अशी जर वारंवार जर होत राहिलं तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागेल. नाही, दखल कोणतीच घेण्यात आली नाही आहे. आम्ही 3 वेळ निवेदन दिलं आहे. काय नाव तुमचं? सुलोचना प्रमोद बुच्चे. मुलगा शिकत आहे जिल्हा परिषद शाळा कवडशी, 4थ्या वर्गामध्ये आहे आणि शाळेची अवस्था पूर्ण गंभीरपणे पूर्ण गेलेली आहे. आता ती शाळा कोसळायला लागली, त्याच्याकडे म्हणजे जिल्हा परिषदवाले कोणीच लक्ष देत नाही आहे. प्राथमिक शाळा कवडशी हीची भिंत काल कोसळली. विद्यार्थी आतमध्ये होते आणि त्यामुळे सुदैवाने ते विद्यार्थी या अपघातातून बचावले, परंतु शाळा कोसळली असती पूर्णच्या पूर्ण. विद्यार्थी 23 विद्यार्थी आतमध्ये शिकत असणारे काय झालं असतं याची कल्पना आपण करू शकतो. प्रशासनाला डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026, मार्च 2026 या ठिकाणी निवेदनं देऊ नये. शिओ आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून शाळा नवीन मंजुरातीबाबत कुठलाही कारवाई झाली नाही आणि शेवटी जी घटना घडायला नको ती काल घडली. त्याच्यामुळे आम्ही यांना इशारा देण्यात आलो, येणाऱ्या 20 दिवसात आमची शाळा, तुमच्याकडे शासनाचा कुठला निधी नसेल तर DMF ज्या खाणीपासून आम्ही 5 किलोमीटर आणि ती खाण 50 करोडच्या वर दरवर्षी या ठिकाणी भरणा करते आणि ती भरपाई त्याच भागात द्यायची आहे. परंतु याउपरही जिल्हा प्रशासन डोळेझाक करत असेल तर त्याला आम्ही या ठिकाणी तंबी देण्यासाठी, इशारा देण्यासाठी आलो. याउपर प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन करायला ग्रामस्थ कवडशी आणि आम्ही मागे पुढे पाहणार नाही.
पनवेलमधील उल्वे येथील बामणडोंगरी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना घडली. शाळेच्या भिंतींना विद्युत प्रवाह येत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय आणि या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवत संपूर्ण प्रकार समोर आणला आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साथ घातली. विद्यार्थ्यांनीही आपल्याला करंट लागत असल्याचं सांगितलंय आणि या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर अखेर शाळा प्रशासनाला जाग आले. शाळेतील दुरुस्तीचं काम आता सुरू करण्यात आलंय. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आमचे आहे ना टीचर सर होते, त्यांनी पहिलं आहे ना माझ्या टीचरला बोलले की इकडं करंट लागतंय. तर टीचर आणि सर लोक आहे ना ऑफिसमध्ये गेले. त्याच्यानंतर आमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी हात लावून बघितलं तर तिकडं कॅम्प्युटर होतं, तिकडं पण लागत होतं भिताडीला. त्याच्यानंतर आमचं तिकडं ते बुक्स होतं, तिकडं पण करंट लागत होतं. करंट कधी लागला? काल लागला का विद्यार्थ्यांना? आणि रात लाईट गेलेली तेव्हा पण लागत होता करंट. ह्याच्या अगोदर कधी करंट लागला नाही. तू टीचरला वगैरे सांगितलं का असं करंट लागतं? विद्यार्थ्यांनी कोणी सांगितलं का टीचर? हा, विद्यार्थ्यांनी सांगितलं. मग टीचरांचं म्हणणं काय होतं? टीचरनी पण हात लावलेलं तर टीचर बोलली नाही लागत आहे. तर आम्ही लोकांनी परत हात ठेवले तर आम्हाला लागलं. तुम्ही तुमच्या घरच्या पालकांना वगैरे सांगितलं? नाही, टीचरला सांगितलं. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.